सातारा जिल्ह्यातील राजघराण्यातील सत्ता संघर्ष अनेक वर्ष सातारकरांसोबत सगळ्या महाराष्ट्रानं पाहिलाय. यानंतर दोन्ही राजेंचं मनोमिलन झाल्याचं सुखद चित्र सगळ्या राज्यानं पाहिलं. लोकसभा निवडणुकीच्या वेळी उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांनी यापुढे राजकीय संघर्ष होणार नाही असं आश्वासन त्यांच्या कार्यकर्त्यांना देखील दिलं होतं. लोकसभेला साताऱ्यातून उदयनराजे भोसले हे विजयी झाले, तर आता सातारा जावळी विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून शिवेंद्रराजे भोसले यांना उमेदवारी मिळणार हे जवळपास निश्चित झालेलं आहे. त्यामुळे त्यांना तोडीस तोड उमेदवार देण्याचं आव्हान आता महाविकास आघाडीला पेलावं लागणार आहे. सातारा जावळी मतदारसंघात शिवेंद्रराजेंना शह देण्याकरता शरद पवार नेमका कोणता डाव खेळू शकतात, कसं असणार या मतदारसंघाचं गणित जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी ऋषिकेश. आपण पाहत आहात लगाव बत्ती. सातारा जावळी मतदारसंघ हा अभयसिंहराजे भोसले यांचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. त्यांचं निधन झाल्यानंतर त्यांचे पुत्र शिवेंद्रराजेंना या मतदारसंघातील जनतेने सलग 4 वेळा निवडून दिलं. त्यामुळे 2004, 2009, 2014 आणि 2019 असे सलग 4 टर्म ते या मतदारसंघातून आमदार झाले. पहिल्यांदा ते राष्ट्रवादीत होते. 2019 मध्ये त्यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आणि आमदार झाले. यावेळी त्यांना 1,18,005 मतं पडली, तर राष्ट्रवादीच्या दीपक पवारांना 74,581 मतं पडली होती. पण या मतदारसंघात पक्षाला नाही तर नेत्याला मान आहे. त्यामुळे इथला मतदार हा कायमच शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पाठीशी असतो. त्यामुळेच ते यावेळी 5व्यांदा आमदार बनण्याची तयारी करतायत. पण महाविकास आघाडीकडून शरद पवार देखील साताऱ्यावर आपली नजर टिकवून आहेत. पण शिवेंद्रराजेंविरोधात तुल्यबळ उमेदवार शरद पवारांना जावळीत शोधणं अवघड जात आहे, कारण या मतदारसंघात राजेंची एकट्याची मोनोपल्ली दिसून येते. पण राष्ट्रवादीकडून अनेक इच्छुक उमेदवार देखील आहेत, ज्यात दीपक पवार, शफिक शेख यांची नावं आहेत. दीपक पवारांनी याआधीही शिवेंद्रराजेंना अनेकदा टक्कर दिली. महाविकास आघाडीकडून शिवसेनेला हा मतदारसंघ सोडण्याची मागणी उद्धव ठाकरे यांनी केली होती. जर असं झालं तर शिवसेनेकडून जिल्हा प्रमुख सचिन मोहिते तसंच माजी आमदार सदाशिव सपकाळ यांनाही उमेदवारी दिली जाऊ शकते. 2च दिवसापूर्वी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष अमित कदम यांनी शरद पवारांकडे सातारा जावळीची उमेदवारी मागितली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतच या उमेदवारीवरून आता चढाओढ दिसून येते. शशिकांत शिंदेच्या रूपात एक स्ट्रॉंग उमेदवार शरद पवारांकडे असला तरी ते स्वतःच्या मतदारसंघात न लढता कोरेगावातून निवडणूक लढवणार असल्याचं सांगण्यात येतंय. शिवाय लोकसभेतील पराभवामुळे ते बॅकफुटवरही आहेत. आता शिवेंद्रराजेंबद्दल बोलायचं झाल्यास ते इथले स्ट्रॉंग उमेदवार आहेत. आधी दोन्ही राजेंमधून विस्तवही जात नव्हता, परंतु उदयनराजेंच्या दिलखुलास स्वभावामुळे हे वैर संपलं. शिवेंद्रराजे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने उदयनराजेंनी त्यांची भेट घेतली होती. शिवेंद्रराजे यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या होत्या. शिवेंद्रराजे यांनी उदयनराजे यांना वाकून नमस्कारही केला होता. सातारकरांसाठी हा एक सुखद धक्का होता. यानंतर दोघांमधील वाद थंडावला. लोकसभेला शिवेंद्रराजेंच्या पाठिंब्यावर उदयनराजे विजयी झाले. आता याच मनोमिलनाचा फायदा विधानसभेत शिवेंद्रराजेंना होणार हे नक्की आहे. उदयनराजे भोसले यांचं बळ पाठीशी असल्यानं त्यांची ताकद आणखीनच वाढणार आहे. दुसरा मुद्दा हा आहे की शरद पवारांना सातारा जावळी मतदारसंघात दुसरा मजबूत उमेदवार मिळाला नाही तर ते थेट शिवेंद्रराजेंना गळ घालतील अशीही एक शक्यता वर्तवण्यात येते. याचं कारण म्हणजे शिवेंद्रराजेंनी भाजप प्रवेशापूर्वी ज्या अपेक्षा ठेवल्या होत्या त्या अपेक्षांची पूर्तता भाजपकडून अजूनही केली गेली नाहीये. शिवेंद्रराजे हे कॅबिनेट मंत्रीपद आणि जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळावे यासाठी इच्छुक होते. जिल्ह्यातील सातारा जावळी, कोरेगाव, कराड उत्तर या 3 विधानसभा मतदारसंघात शिवेंद्रराजेंची ताकद मोठी आहे. पण त्यांना भाजपकडून कुठलंही मंत्रिपद मिळालं नाही. त्यामुळे ते नाराज असल्याचंही सांगितलं जातंय. त्यांच्या नाराजीची दखल पक्षाकडून घेतली जाईल की नाही माहित नाही, पण इथे पवार आपला डाव टाकू शकतात याची शक्यताही नाकारता येत नाही. असो, महाविकास आघाडी इथे काय भूमिका घेईल हे लवकरच काही दिवसात समोर येईलच. पण तुम्हाला काय वाटतं, शरद पवारांचा उमेदवार शिवेंद्रराजेंना मात देऊ शकतो का, की शरद पवार आपली गळ टाकून सगळा डावच पलटवतील? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या लगाव बत्ती या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.